झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा तर नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांकडून शिंदेंची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती। मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। दिल्लीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार। भाजपचे 10, शिंदे गटाचे 6 आणि अजितदादा गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। मुख्यमंत्रिपदाचा निर्णय मोदी शहा घेतील, त्यांचा निर्णय सर्वांना मान्य असेल। राज्यात लवकरच सरकार स्थापन होणार, दीपक केसरकरांची माहिती। राज्याचं नेतृत्व मोदी शहा ठरवतील, आमदार ठरवणार नाहीत। भाजपकडे स्वतःचं बहुमत, त्यांना सरकार स्थापनेचा अधिकार। मुख्यमंत्रिपदाबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया। शिंदे गटाच्या खासदारांनी मोदींची भेट घेण्यासाठी वेळ मागितली। 7 खासदार, 4 माजी खासदार भेट घेणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्रिपदाची घोषणा मुंबई पार्लमेंटरी बोर्ड आणि आमदारांकडून होईल। संविधानाच्या तरतुदीनुसार नवीन सरकार बनेल, भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। 1 डिसेंबरला शपथविधी तारीख ठरली आहे, अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींचा दावा। थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर काळजीवाहू सीएम म्हणून शिंदेंची फडणवीस आणि अजितदादांसोबत पहिली बैठक असणार। देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला 5 अपक्ष आमदारांचा पाठिंबा। रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा आणि शिवाजी पाटलांचा पाठिंबा। भाजपचं संख्याबळ 137 वर। महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्यात यावा, मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे गटाची मागणी। शिंदेंना मुख्यमंत्री केलं जाईल, नरेश म्हस्केंकडून विश्वास व्यक्त। तर फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल, महायुतीच्या निर्णयासोबत असू, नरेश म्हस्केंचं वक्तव्य। महायुतीच्या बैठकीत 2-2-1च्या फॉर्म्युल्यावरही चर्चा। 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे, अजित पवार 1 वर्ष असण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। जरी फडणवीस असले तरी तुम्हीही 20 आहात, पुरून उरा। उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित 20 आमदारांना कानमंत्र। धाराशिव जिल्ह्यात शिंदे गटाचे एकमेव आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। अवघ्या 1,500 मतांनी तानाजी सावंतांचा विजय झाला होता। विधानभवन परिसरातही नव्या आमदारांच्या शपथविधीची तयारी सुरू। मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीसाठी तयारी। ठाकरे गटाकडून विधिमंडळ सचिवालयाला पत्र। विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडीचे नियम लिखित द्यावेत, ठाकरे गटानं लिहिलेल्या पत्रात सचिवालयाकडे मागणी। महायुतीला मिळालेलं बहुमत लोकशाही मार्गाने आलेलं नाही, जनतेने दिलेली ताकद कमी असली तरी आम्ही लढणार, संजय राऊतांचा हल्लाबोल। निकाल लागताच अधिकाऱ्यांकडून दादा फडणवीसांच्या भेटीगाठी। भाजपशासित राज्यांसाठी निवडणूक आयोगाचा वेगळा न्याय, राऊतांचा हल्लाबोल। निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि झारखंडमधील आचारसंहिता उठवली। निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानं आयोगानं आचारसंहिता उठवली। नवनिर्वाचित आमदारांचं नाव असणारं राजपत्र राज्यपालांकडे सादर। निकालात तफावत आढळलेल्या मतदारसंघांची पवारांनी माहिती मागवली आहे। शरद पवारांकडून निकालांचं अंतर्गत विश्लेषण सुरू। महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आली होती। नाशिकमधील मनसेचे पराभूत उमेदवार दिनकर पाटलांची निवडणूक आयोगाला पत्र। मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याची दिनकर पाटलांची तक्रार। लवकरच वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार। दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली राहुल गांधींची भेट। संसदेत झालेल्या बैठकीला मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी। शरद पवारांच्या पक्षाकडून प्रतिज्ञापत्र दाखल। घड्याळ चिन्हाचा वापर करून मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, याबाबत पुरावे दाखल करण्याची परवानगी द्या, पवार गटाची मागणी। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी पुण्याच्या आळंदीत यज्ञ। शहर शिवसेना प्रमुख राहुल चव्हाण यांचा नवग्रह शनी मंदिरात साकडं। ओके, थँक्यू। शिंदे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून जळगावात मुक्ताईला साकडं घालत देवीची आरती। शिंदेंनी वारकरी संप्रदायासाठी अनेक निर्णय घेतल्याची भावना। मलबार हिल परिसरात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। समर्थकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा। नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी लागली। रामगिरी बंगल्यावरील मुख्यमंत्री शिंदेंच्या नावाची पाटी काढण्यात आली होती। TV9च्या बातमीनंतर पुन्हा सीएम पदाची पाटी लावण्यात आली। विधानसभा निवडणूक निकालात राज्यात काँग्रेसची आमदारांची निच्चांकी संख्या। तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही। काँग्रेसचे फक्त 16 आमदार निवडून आलेत।
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी शिवसैनिकांकडून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महापूजा। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी शिवसैनिकांकडून घोषणाबाजी। धाराशिव जिल्ह्यात शिंदे गटाचे एकमेव आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। अवघ्या 1,500 मतांनी तानाजी सावंत यांचा विजय झाला होता। नाशिकमधल्या मनसेचे पराभूत उमेदवार दिनकर पाटील यांचं निवडणूक आयोगाला पत्र। मतमोजणी प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याची दिनकर पाटील यांची तक्रार। लवकरच वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज राहुल गांधींची भेट घेणार। नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर चर्चा होणार। वायबी चव्हाण सेंटरवर शरद पवार गटाची बैठक। पराभूत झालेल्या उमेदवारांसोबत शरद पवार चर्चा करणार। विधानसभेच्या निकालासंदर्भात चर्चा होणार। माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांचा ऊसाची बोळी देऊन शेतकऱ्यांकडून सत्कार। ऊसाला 3,500 रुपयांचा दर दिल्यानं शेतकऱ्यांनी मानले आभार। इंदापूरमध्ये आमदार दत्ता भरणेंचे भावी कॅबिनेट मंत्रिपदाचे बॅनर। युवक कार्याध्यक्ष वसीम बागवानांकडून भरणेंची बॅनरबाजी। आमदार किशोर पाटलांना मंत्रिपद मिळण्यासाठी मुस्लिम बांधवांची दर्ग्यावर चढवली चादर। किशोर पाटलांना मंत्रिपद मिळण्याची तालुकावासीयांची इच्छा। ईव्हीएम मशीनबाबत काँग्रेस आमदार विश्वजित कदमांकडून शंका व्यक्त। दिग्गजांच्या पराभवानंतर कदमांकडून शंका व्यक्त। धनशक्तीचा प्रचंड वापर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होतोय, कदमांचा आरोप। खेडचे आमदार बाबाजी काळे विधान भवनाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक। 3 वेळा असलेल्या आमदार असलेल्या दिलीप मोहितेंचा बाबाजी काळेंकडून पराभव। नवी दिल्लीमधल्या शाळा लवकरात लवकर कशा सुरू करता येतील 2 दिवसांमध्ये सांगा। सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला अल्टिमेटम। एअर क्वालिटीमुळे दिल्लीमध्ये मुलांच्या शाळांचा प्रश्न। अदानी समूहावर आणखीन एक संकट। बांगलादेश सरकार अदानी पॉवरसह अनेक वीज निर्मिती करारांची चौकशी करणार। प्रतिष्ठित कायदेशीर आणि तपास संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय। अदानीमधील गुंतवणूक फ्रान्सच्या टोटल एनर्जीज एसी या ऊर्जा क्षेत्रातील बलाढ्य कंपनीने थांबवली। अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने ठेवलेल्या लाचखोरीच्या आरोपानंतर अदानी समूहातील गुंतवणूकदार सावध। सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोन्याचे 1,300 रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये 1,200 रुपयांनी घसरण। सर्वसामान्यांना दिलासा। थंडीचा जोर वाढत असल्यानं शहर आणि परिसरात सध्या सुखद गारवा। यंदाच्या हंगामातील सर्वात कमी 10.5 अंश सेल्सिअस तापमानाची एनडीए इथे नोंद। थंडीचा जोर आणखी वाढून पारा घसरण्याचा अंदाज। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला। उबदार कपडे खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली। थंडी आणखीन वाढण्याची शक्यता। चंद्रपुरात 63व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात। नाट्यकर्मी डॉक्टर शरद सालफळे यांची उपस्थितीत नाट्यरसिकांनी स्पर्धेत उपस्थिती दर्शवण्याचं आवाहन। राज्य परिवहन महामंडळाकडून सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू। साताऱ्यामधून शेगाव, नागपूर मार्गे अयोध्या आणि परतीवेळी वाराणसी, प्रयागराज, उज्जैन, ओंकारेश्वरचं दर्शन असा 5 दिवसांचा प्रवास असणार। भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा। राज्यात हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ। गडचिरोलीमध्ये हिवतापाचे सर्वाधिक 12 रुग्ण तर मुंबईमध्ये आतापर्यंत डेंग्यूमुळे 26 जणांचा मृत्यू। वाशिम मार्गे जाणारी मुंबई रेल्वे गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी। प्रवाशांचे हाल होत असल्यानं मनस्ताप। अमरावती इथून वाशिम मार्गे मुंबईमध्ये जाणारी रेल्वे गाडी मध्यंतरी नियमित धावत होती। वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा। आचारसंहिता संपल्यानंतर नुकसान भरपाईची प्रक्रिया कधी सुरू होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची आवक वाढली। दररोज 3 ते 4,000 क्विंटल मिरचीची आवक सुरू असल्यानं शेतकरी सुखावला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडीची चाहूल वाढल्यानं रब्बी हंगामाच्या पेरण्यांना वेग। कांदा लागवडीलाही वेग। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरी 62,994 हेक्टर क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज। धाराशिवच्या परंडा शहरामध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट। मोकाट जनावरांच्या कळपामुळे वाहतुकीला अडथळा। वाहन चालक त्रस्त। जालन्यामध्ये कर वसुलीसाठी मनपाची यंत्रणा सरसावली। निवडणुका पार पडल्यानंतर कर वसुलीसाठी पालिका ॲक्शन मोडमध्ये। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून रेती घाटांच्या लिलावाला पर्यावरण विभागाची मंजुरी नाही। मात्र तरीही रेती उपसा सुरूच। महसूल प्रशासनाचे रेती माफियांकडे दुर्लक्ष। नाशिकच्या चांदवडमध्ये संविधान दिनानिमित्त अनोखा फलक। चांदवडचे कला शिक्षक देव हिरे यांची कलाकृती। संविधानाच्या मूळ तत्वांचा शिक्षकांकडून प्रचार आणि प्रसार। मुंबईतल्या मलबार हिल परिसरामध्ये डॉक्टरांची रॅली। संविधान दिनानिमित्त काढण्यात आली रॅली। बहुचर्चित वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहा आणि त्याचा चालक राजऋषी बिंडावतची अटक बेकायदा नाही। उच्च न्यायालयाचा निर्वाळा। अटकेची कारणं लेखी स्वरूपात दिली नसल्याचा केला होता युक्तिवाद। पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोप निश्चित करून खटला चालवा। 9 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करून खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकिलांचा न्यायालयामध्ये अर्ज। माढाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर अर्ज विक्री स्वीकृतीला प्रतिसादच न मिळाल्यामुळे मुदतवाढी देण्याची नामुष्की।
डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा आज बंद. महापालिकेच्या नेतिवली इथे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार. बेस्टच्या 27,000 कर्मचाऱ्यांचा रखडलेला दिवाळी बोनस 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होणार. पालिकेकडून बोनसची रक्कम निवडूनही निवडणूक आचारसंहितेच्या कारणास्तव रखडले होते वितरण. 29,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान जमा होणार. मुंबईमध्ये रस्त्यावरील धुळीमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी रस्ते धुलाई सुरू. 1 डिसेंबरपासून सर्व वॉर्डांमध्ये वेगानं कार्यवाही करण्यात येणार. दररोज किमान 1,000 किलोमीटर रस्ते धुण्याचं लक्ष्य. गृहकर्जावर भरल्या जाणाऱ्या व्याज रकमेला प्राप्तिकर कायद्याअंतर्गत 100% वजावट मिळावी. क्रेडाईची केंद्राकडे मागणी. मुंबई महापालिकेकडे मालमत्ता कर न भरणाऱ्या 3,000 मालमत्तांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई. पालिकेकडून 218 कोटी 96 लाखांची थकबाकी वसूल. जालना जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातल्या पेरणीला वेग. गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांच्या पेरणीची लगबग सुरू. आतापर्यंत 1.25 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी पूर्ण. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये कापसाला प्रति क्विंटल 8,000चा बाजारभाव. कापसाला चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी आनंदित. आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचा औचित्य साधून कापूस खरेदीचा शुभारंभ. भंडाऱ्यामध्ये धान खरेदीसाठी 128 केंद्रांना मंजुरी तर 76 हमीभाव केंद्र सुरू. आतापर्यंत 1 लाख क्विंटल धानाची खरेदी. धान खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी परवानगी. सिंधुदुर्गमधल्या तिलारी खोऱ्यामध्ये ब्लॅक पॅन्थरचं दर्शन. जंगलामध्ये फिरणारा ब्लॅक पॅन्थर मोबाईलमध्ये कैद. याआधी दोडा मार्गावर ब्लॅक पॅन्थरचं दर्शन. नाशिक शहरातील हवेची गुणवत्ता घसरली. वाहनांमधून प्रदूषण होत असल्यानं हवेची गुणवत्ता घसरल्याचा अंदाज. प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता. नाशिक शहरातील रस्ते खोदल्यास कारवाई करणार. पालिकेकडून संबंधितांना कारवाईचा इशारा. शहरातील खोदकाम केलेल्या रस्त्याचा आयुक्तांनी अहवाल मागवला. जालन्यात कर वसुलीसाठी मनपाची यंत्रणा सरसावली. निवडणुका पार पडल्यानंतर कर वसुलीसाठी पालिका ॲक्शन मोडमध्ये. वाशिम जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून रेती घाटांच्या लिलावास पर्यावरण विभागाची मंजुरी नाही. मात्र तरीही रेती उपसा सुरूच. महसूल प्रशासनाचं रेती माफियांकडे दुर्लक्ष. डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा आज बंद. महापालिकेच्या नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार. पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं 1 दिवसीय मोहीम. ऐतिहासिक स्थळांची माहिती देत शिवराय आणि मावळ्यांच्या आध्यात्मिक बळावर आधारलेल्या धर्मकार्याचा अभ्यास. पुण्यातील टेकडी परिसरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ. हनुमान टेकडी भागात चाकूचा धाक दाखवत महाविद्यालयीन तरुणाची लूट. सोने चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याचे 1,300 रुपयांनी दर तर चांदीच्या दरात 1,200 रुपयांनी घसरण. सर्वसामान्यांना दिलासा. म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर. अर्ज विक्री स्वीकृतीला प्रतिसाद न मिळाल्यानं मुदतवाढ देण्याची नामुष्की. नागपूरच्या देवळी पेंढरी घाटात शाळकरी मुलांच्या बसचा अपघात. अपघातात एका मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटात 5 वाहनांचा विचित्र अपघात. अपघातात एकाचा मृत्यू तर 15 प्रवासी जखमी. बस आणि 4 ट्रकचा अपघात. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. रायगडच्या दिवाळी गावाजवळ 4 चाकी नदीत कोसळल्याची घटना. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं 4 चाकीचा अपघात. भंडाऱ्याच्या मोहडी तालुक्यातील वरठीमध्ये घरफोडीचं सत्र सुरूच. ओम ट्रेडर्समध्ये चोरीची घटना. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या पठारावर दुहेरी हत्याकांड. घटनेचा काही भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. 2 कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहांचे कपडे आणि जवळील वस्तूंवरून ओळख पटली. 6 संशयितांना अटक. बुलढाण्यातील मेहकर शहरात सध्या शांततेचं वातावरण. माळीपेठ भागात परवा रात्री झाली होती जाळपोळ आणि दगडफेक. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा वाढीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ. वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालयात जागा वाढवण्यासंदर्भात अर्ज करण्यासाठी 10 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एसएससी आणि एचएससी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 12वीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी तर 10वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू होणार. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.